नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर आजपासून नवरात्रीला सुरुवात झालीत. तर घटस्थापनेच्या नवरात्रीच्या तुम्हा सर्वताई दादांना खूप खूप शुभेच्छा. तर आता सकाळपासून बरेच काही केले, पण साडी वगैरे नाही नेसली का माहिती आहे. आता म्हटले बघा, यात व्हाईट पण आहे. साडीचं जे व्हाईट साडी आहे तिचा ब्लाऊज खूप घट्ट आहे, आणि जी व्हाईट कुर्ती आहे किंवा ड्रेस आहे तर ते हळदी कुंकाच्या हाताने आणि त्याने खूप खराब होणार. म्हटले यामध्ये ग्रीन आणि व्हाईट दोन्ही येते, दोन्ही माताला चालतं आहे. तर म्हणून कुर्ती घातली आणि आता बाकीचे कामं काय केले ते तुम्हाला दाखवते. आणि पूजापाठचं कुठलाही काही व्हिडिओ घेणार नाही, काय नाही, सगळं हे करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवणार. का तर एकटीची एवढी धावपळ करायला कोणीच नाही काही मदतीला. आता दिदीची नाईट आहे, ते दिदीचं काही नाही, साहेबांना वेळ नाही, यश गेलं जिमला. तर जे काय होईल सगळी पूजापाठ मांडून झाल्यावर जे आहे ते आता तुम्हाला दाखवते मी. की उमऱ्याचं लेपन वगैरे झालं आहे, स्वस्तिक काढून झाली दरवाजाला, गायच्या शेगडीची पूजा वगैरे सगळं झालं आहे. मग सगळ्या टोटली पूजा झाल्यानंतर मी तुम्हाला व्यवस्थित सगळं घटस्थापना वगैरे दाखवते मी कशी केली. कारण ट्रायपॉड लावून करत बसले तर खूप वेळ जाणार, ते काय होणार नाही. आणि बाकीचे पण काम आहे. यशला उपवास नाही फक्त एकट्याला, बाकी आमचा तिघांचा उपवास, मग सगळ्यांचं वेगळं वेगळं ते सगळे करून घेते. आणि मग तुम्हाला शेवटी आरामात मस्त संध्याकाळच्या वेळेला फक्त घटस्थापना वगैरे झाली की दाखवते, आणि मग संध्याकाळी तुम्हाला भेटते आरामात. हे बघा, मस्त सकाळी सकाळी किती छान फुलं आले. एकाच फांदीला 2 फुलं आली जास्वंदाचे, मस्त वाटतं एकदम. आणि इकडे पण एक आलेत. हे बघा, असे जास्वंदाचे 3 फुलं आले एका दिवशी, भारी वाटतं असं. मग हल्ली फक्त जास्वंदाचे येतोय, बाकीचे जास्त कुठले फुलं येत नाही. पण बघा, पाऊस पण चालू झालाय. छोटीशी फांदी आहे पण तिला 2 फुलं आले. आता कळ्या पण आहेत तिला, बघा भरपूर कळ्या, मस्त वाटतंय. काढून घेते. पाऊस चालू झाला बघा लगेच. पाऊस अजिबात बंद नाही, किती दिवस झाले. हे बघा, तोडून घेतले 3 फुलं. हे 2 एका झाडाचे आणि हे एका झाडाचं. पण हे 2 खूप भारी येतात एकदम. असा डार्क कलर आहे त्यांचा. चला, देवपूजा व्हायची अजून. तर हे बघा, देवपूजा करायच्या अगोदर हळदीचं स्वस्तिक वगैरे काढून घेतलं दरवाजाला. आपलं गॅसच्या शेगडीला पण काढले, पण तिकडचं शूट नाही घेतलं मी. दरवाजांच्या दोन्ही साईडला असं भिंती आहे. आणि ती छोटीशीच रांगोळी काढली. पुन्हा नंतर झाडून वगैरे निघून जातं. आणि दिवा वगैरे लावून उंबऱ्याचं लेपन झालं आहे. उंबऱ्याचं लेपन वगैरे दोन्ही साईडला छोटीशी रांगोळी काढली. मस्त फुलं वगैरे हळदी कुंकू वाहून, याच्या खाली हळदी कुंकू असं इथं, हळदी कुंकावर मी फुलं वाहतेत. अक्षता वगैरे वाहिलेले असतात इथे. इकडे पहिली अगोदरच सकाळी गॅसची पूजा वगैरे करून घेतलेली. इकडे स्वस्तिक काढलेलं. पण इथे बघा, असं गरम होऊन आहे ना, खाली उतरतं, इकडे असं खाली ओघळतं. तर नंतर मग पुसून काढावं लागतं ते. गॅसची वगैरे सकाळी पूजा करून नंतर चहा पाणी बनवलं आहे. तर बघा, अशी झालीत आपली पूजा. आता इकडे माझ्याकडे म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत आहे. आता हे देवीचा मुकुट कोणी लावतं गावी, कोणी नाही लावत आहे. पण आता बरेच लावतात, पण नुसता घट असतो असा. आमच्याकडं काळा घट असतो. मी पूजापाठ म्हणताना काही घेतलेला नाही, तुम्हाला सांगितलं पहिलं. का तर खूप असतंय, वेळ जातो. गणपती बाप्पा, पहिले गणपती बाप्पाला इथं विराजमान केले, लाल फूल वगैरे, कापसाचं वस्त्र वगैरे घालून. इथे देवी माताची ओटी ठेवली बघा. ओटीचं सामान, नारळ, आणि इकडे रेणुका माताचा फोटो. आमची कुलदेवी रेणुका माता आहे. कुलदेवीचा टाक आमच्याकडे असे टाक झोपवले जातात. सप्तशृंगी माता आहे ही, तर ते तुम्हाला माहिती आहे दुर्गा सप्तशतीचं. हे बघा, असे हे सगळ्या देवांजवळ सुपाऱ्या पण ठेवलेल्या आहे. रेणुका माता, भैरवनाथ आणि खंडोबा महाराज. आणि हा एक शिक्का असतो, हा जो आहे हा शिक्का. आता कशालाही म्हणजे उचल पाचल करायची नाही, धक्का लावायचा नाही. आणि मी ते देवीला मस्त कमळ असं उमलून वाटीमध्ये असं पाण्यामध्ये घालून, आणि आज पहिलं गुलाबाचं फूल अर्पण करायचं होतं माताला, तर गुलाब अर्पण केला आहे. आणि इकडे बघा, हे सगळं साहेबांनी सजवलं. हे मस्त साहेबांनी सजवलं आहे सगळं. गौमाता इथे ठेवून हे सगळं जे आहेत आपली परडी
कढई म्हणजे जी टोपली जी आहे याची काळी माती घालून सगळं धान्य पेरून वगैरे मस्त आणि छान असं फुलांनी सजवलं त्यांनी. आणि आज पानाची माळ अशी इथून घातली. नंतर उद्यापासून हार लावणार इकडे दोन्ही साईडला. पण आजची माळ पहिली अशी इथे लावायची असते, तर माळ अशी सोडलीत. आणि इकडे गजरा वगैरे सगळं छान घातलं. इथे पिवळी वेणी घातली माता राणीला. आता फुलांच्या पानाच्याने दिसत नाही, पिवळी वेणी घातलीत. तर बघा अशी मस्त अशी माळ सोडायची. अशी छान दिसते माता राणी. पान उलट होते बघा साहेब. आणि ते हळदी कुंकाचं वेगळं इथंच ठेवले. हे बघा माता राणीच्या डाव्या हाताला येईल असा तुपाचा दिवा चालू आहे आणि उजव्या हाताला येईल फोटो समोर, फोटोच्या समोर आहेत. आणि उजव्या हाताला तेलाचा दिवा, कारण तुपाचा जो दिवा असतो तो डाव्या हाताला लावतो आपण. अगरबत्ती वगैरे चालू आहे ते सगळं. आणि नैवेद्यामध्ये आज पहिलं तूप आणि साखरेचा नैवेद्य होता. तूप, साखर, केळी आज हा नैवेद्य होता. आणि रोजची आपली दूध साखर ही महत्त्वाची. दूध साखर आणि मध. आजच्या दिवसाला मध पहिलं द्यायचं होतं. मध अर्पण केलं आहे. तूप साखर, दूध साखर, पाणी, केळी असं आज हा महत्त्वाचा नैवेद्य होता. तर अशी झालीत आपली ही मस्त घटस्थापना. ही घटस्थापना झाली ती इकडे. हा दिवा मी मागच्या वर्षी घेतलेला आहे. खूप मोठा आहे. 600 रुपयाला घेतलेला आहे बघा. किती छान आहे स्टँड वगैरे. पण तो आहे ना त्याची वात वरती करायला थोडा प्रॉब्लेम करते, म्हणून मी तो लावला नाही. आणि हा एकदम सोपा आहे म्हणून मी हा दिवा लावला आहे. साहेबांचं कसं चाललं आहे काही काही. इकडे मी दीदीला साबुदाणा बनवून दिला, तर साबुदाण्याचा नैवेद्य इकडं दाखवलेला. स्वामींपुढे तुपाचा दिवा आणि देवाऱ्यामध्ये तेलाचा दिवा चालू आहे. आणि बघा इथे मस्त महालक्ष्मी माता मी अशी सजवली. असं छान सगळं. आता तिकडचे गणपती बाप्पा वगैरे आपले टाक जे उचलून घेतलेत, गणपती बाप्पा म्हणजे आहे ते इथे ठेवले वरती. आणि सगळं छान इथे मस्त पण पूजा करून घेतली बघा. छान झालीत. हार वगैरे सगळं घेऊन आले, तुम्हाला दाखवलेलं. दूध साखरेचा नैवेद्य, साबुदाण्याचा नैवेद्य इथे अर्पण केलेला आहे. माता राणी खूप सुंदर दिसते. सफेद वेणी इथे घातली. आणि महाराजांचं बघा इकडे मनी प्लांट दुसरा पण तोडून एका बॉटलमध्ये घातला आणि दोन्ही साईडला मनी प्लांट ठेवला आहे. महाराजांना अभिषेक वगैरे करून सगळ्या देवांना अभिषेक केला आहे. आज फोटोला वगैरे मस्त हार घातला. किती सुंदर वाटतं आहेत आज सगळं काही. छान दिसत आहेत. इकडे हे हळद कुंकू जे रोजचं लागतं ते वेगळंच ठेवलं आहे आणि इकडचं वेगळं ठेवलं आहे. अशी झाली मस्त पूजा आपली. आता लाईटिंग लावायची आपण संध्याकाळी. इथून सोडतील साहेब लाईट वगैरे, त्यांना आज नाही इतका वेळ मिळाला. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. सकाळी भेटले त्यानंतर मी अजिबात चेहरा दाखवला नाही आणि सगळ्या पूजापाठ झाल्या तशाच. का तर काम इतकं होतं, आज एकटीच्या मागे काम एवढं होतं. मी तुम्हाला सकाळी बोललेले की मी सगळं करून घेणार आणि मग तुम्हाला रात्री मी पूजापाठ वगैरे काय आहे ते दाखवणार. आत्ता संध्याकाळचे रात्रीचे 9 वाजले आणि साहेब आलेले थोडेसे मला मदतीला. त्यांनी बऱ्यापैकी हे केलेत. तर काय म्हणता साहेब? काही नाही, आता हीच नवरात्रीची तयारी वगैरे चालू होती. सर्व ताई दादांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि नेहमीप्रमाणेच थोडंसं डेकोरेशनला मदत,
हे आणून दे ते आणून दे, तिची एकटीची धावपळ होते. त्यामुळं तिला मदत केलेली आहे. बघा डेकोरेशन छोटंसं केलंय, कारण कुणालाच वेळ नाही, सगळ्यांची धावपळ चालू आहे, म्हणून थोडंसं मला काय काय लागत होतं, तेलाची बॉटल, कापूर वगैरे ते घेऊन आले. हे बघा, ते मागे तेल आणलेलं ते अजिबात चांगलं नव्हतं, दादावरून घेतलं होतं, ते काय एवढं व्यवस्थित बरोबर नाही निघालं. नव्हतं. आणि मग हे आणले त्यांनी दीपशक्ती भीमसेनी कापूर आणलाय अर्धा किलो. आता हा अर्धा किलो कसा पडला साहेब तुम्हाला? पाव किलो, अर्धा किलो 500 रुपयाला पडला आणि पाव किलो 325 रुपयाला होता. मग बोललो आपल्याला हा नेहमीच लागतो ना, खूप लागतो. डायरेक्ट अर्धा किलो घेतला. हा अर्धा किलो घेतला. आणि तेलाचे बॉटल पण हे बघा दीपशक्ती या पितांबरीचे, हेच तेल चांगलं. 2 बॉटल आणल्या, एक मातासाठी वेगळीच तिळाचं तेल आहे हे बघा, इथे एक ठेवली, ती एक सेपरेट तिकडे ठेवली, एक आपलं देवाचे दीप मी लावले. हा ते अच्छा, त्यांनी काय काय केलंय बोलता ते दाखव, कारण आता आले तर कधीच दिवे लाव, हे कर ते कर असं त्यांनी केलंय. आणि त्यांचं डेकोरेशन मी तुम्हाला दाखवते. तर बघा आल्यावर इथे त्यांनी या पंत्या नवीन आणल्या होत्या मी, तर ह्या 7 पंत्या लावल्यात, साहेबांनी लावलेत. आता यामध्ये मला फुलं वगैरे सोडायचे होते, पण नाही म्हटले आता राहू दे, त्यांनी हे केलं. आणि हे आंब्याचं झाड ठेवायचं राहिलं होतं, हे ठेवलं. आणि इकडे बघा ही पूजापाठ तर तुम्हाला मी सगळी दाखवलीच आहे. ही दालचिनीची पावडर आहे ताईंनो, तुम्हाला जर जमलं तर दालचिनीची पावडर थोडी दिव्यामध्ये घालायची, 2 लवंगा आणि दालचिनीची पावडर दिव्यामध्ये घालायची, चांगलं असते. आणि हे बघा हे थोडंसं असं लाईटचं डेकोरेशन साहेबांनी करून दिलं मला. हे घड्याळ तिथंच ठेवलं आहे, फक्त राधाकृष्णाचं नाव आहे तिथून काढलं आहे. आणि असं छान बघा ही येल्लोवाली, पिंकवाली आणि ग्रीनवाली लाईट अशी शोभून दिसते इथे माताराणी जवळ. मस्त एकदम छोटंसं असं त्यांनी लाईटिंग वगैरे लावून दिल्या तिथे, मस्त वाटतंय. आणि इथे कुठे कुठे मागे हार लावायला वगैरे असं चिकटून हे काय काय असं छोटंसं ते बघा भिंतीला दिसून नाही येते, असे लावून दिलेत की म्हणजे तुला हार वगैरे लावायला. गौमाता ठेवायचं पण त्यांचंच होतं की तू गौमाता ठेव तर छान दिसेल, पण आंब्याचं डहाळ आहे ना आज ठेवायला लागतं, तर म्हणून गौमाता झाकून जाते. तेलाची बॉटल खाली घ्या. छान असं छोटंसं हाच टेबल इकडं जो आहे ना आपला, तोच टेबल इकडे घेतला आहे. आणि त्याच्यावर मस्त लाल कपडा अंथरून सगळं देवी माताची. आता मी जेव्हा जाईल ना माहूरला त्यावेळेला मोठा फोटो घेणार आहेत, ह्यावेळेला थोडासा आपला छोटा झाला आहे, का आता देवाऱ्यात बसत नाही म्हणून मला छोटा घ्यावा लागतो. आपले रेणुका माता आपली कुलस्वामिनी आहेत म्हणून नवरात्र आपले कुलस्वामिनी रेणुका माताचे असतात. तर बघा ही तुपाचा दिवा अजून चालूच आहे इकडे. आणि हा तेलच आता डायरेक्ट रात्री झोपताना मी तेल आणि तूप घालणार आहेत. अगरबत्ती कंटिन्यू एक एक चालू असती. असं मस्त छान झालेत. इकडे पण दिवे चालू आहे. आता स्वामींजवळचा शांत झालं आहे, इकडे चालू आहेत. साहेब स्वामींजवळ तुपाचा दिवा लावता, इकडे हे झाले. अजून दरवाजाला तोरण वगैरे लावायचे. कुठलं पाहिजे म्हणजे काही पण करताना साहेबांची मला बऱ्यापैकी मदत होत असती. थोडासा वेळ काढून येतात आणि काहीतरी थोडीशी मदत करतात. मग मला जर नाही तर खूप अवघड होतं कारण मग दिवसभर त्यामुळे मी ना ट्रायपॉड लावला ना कुठलं शूट घेतलं, फक्त सगळं झालं तेव्हाच मला दाखवलं काशी अशी पूजा झाली. आता त्यानंतर डायरेक्ट मी संध्याकाळी तुम्हाला 9 वाजता भेटते. पण असं भारी वाटतं बघा, गणपती बाप्पा गेल्यानंतर आज असं फील व्हायला लागलं की बाप्पाच्या वेळेला जसं होतं तसं असं छान दिसायला लागलं, मस्तपैकी भारी वाटतं. आणि मी ह्या तुपाचा आणि तेलाचा दिवा, तुपाचा पण कंटिन्यू चालू ठेवते. बाप्पा होते तेव्हा पण बघितलं 5 दिवस कंटिन्यू तुपाचा दिवा चालू होता. आता पण तुपाचा पण चालू आणि तेलाचा पण चालू. आणि हे तेल चांगले ताईंनो, हे नेहमीच वापरते, पण त्यावेळेला मी चुकून घेतलं ते. हे दीपशक्ती पितांबरीचं तेल खूप चांगले, पहिले पण आणत होते. आता असं वाटलं की दादरला गेले त्याशी म्हणून मी ते आणलं. बाहेर आता लाईटिंग वगैरे चालू करून दिल्यात. हे बघा हे आंब्याचे डहाळ जे आणते ना, हे दोन्ही साईडला आता इथे सेफ्टी डोअरमुळे झाकून गेले. तोरण लावलं नाही आहे, तोरण लावायचं. आणि ह्या आपल्या ह्या लाईट ह्या कंटिन्यू अशा असतात लावलेल्या, पूर्ण अशा दरवाजाला फिरवलेल्या आहेत. अशा चालू असतात पूर्ण स्टाईलला अशा लावलेल्या आहेत. ते कपडे इस्त्रीचे करून आणलेत, परवा धुतले ते इस्त्रीचे कपडे असे ते बांधून देतात पेपरमध्ये वगैरे. आणि हे सगळं ना दिदीने दागिने घातले देवी माताला, दिदीने घातलेत. दिदी गेली नाईटला, हे सगळं असं छान दिदीने घातलेत बघा. तिला आवड आहे अशा सगळ्या काय गोष्टींची. हे मस्त याच्यावर बघा कमळामध्ये बसलेली महालक्ष्मी माता आहे, ही दिदीने घातलं आहे सगळं. तर ताईंनो आता मला आरती करायची आहे, आरती करून घेते.
आणि चला ठीक आहे, आता ह्या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ.